नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. आज आपण आयताचे क्षेत्रफळ आणि आयताची परिमिती कसे काढायची ते डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे आयताची परिमिती आणि आयताच्या क्षेत्रफळावर आधारित प्रश्न तुम्हाला नक्कीच व्यवस्थितपणे समजतील आणि तुम्ही परीक्षेमध्ये नक्कीच ते चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. चला आता आपण काही प्रश्न घेऊ. ठीक आहे, आयत हा समजा आयत आहे. ठीक आहे, तर आयताच्या समोरच्या बाजू एकसारख्या असतात. तर आयताची ही बाजू आहे 3 समजा आणि ही बाजू आहे 5. ठीक आहे, परिमिती तुम्ही तोंडीच काढू शकता. ही 5, ही 3 आहे, ते समोरची बाजू ही पण 3 असते. ही 5 आहे तर ही पण 5 असते. आणि परिमिती काढताना जर परिमितीचं सूत्र माहित पाहिजे असेल तुम्हाला, सर्व बाजूची आकृती कोणतीही असो, आकृतीच्या सर्व बाजूची बेरीज केली तर आपल्याला परिमिती भेटते. तर 3 अधिक 5 अधिक 3 अधिक 5 आपण केलं तर हे झाले आपली 16. परंतु आपण सूत्रानुसार पण करू आणि त्याच्यानंतर क्षेत्रफळ ही सुद्धाही आपण काढू. आता इथे आपण सूत्रानुसार काढू. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी हे आपलं सूत्र आहे. ठीक आहे, आता इथं लांबी कोणती झाली, ही लांबी झाली आणि ही रुंदी झालेली आहे. ठीक आहे, तर लांबी 5 गुणिले 3 आयताची क्षेत्रफळ आपल्याला आले 15. परिमिती बऱ्याच जणाला माहित राहते आयताची परिमिती. थोडं खाली सूत्र लिहून आपण परिमिती. त्याचं सूत्र आहे आपल्याला 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 2 लिहायचे. लांबी इथे 5 आहे, रुंदी इथे 3 आहे. पहिले कंस सोडवायचा. 2 कंस सोडवले 8 आला. 2 गुणिले 8 किती आला आपलं 16. म्हणजे आयताचे क्षेत्रफळ आलेले आहेत 15 आणि त्याची परिमिती 16. अशाच प्रकारे आपण काही दुसरे प्रश्न पण घेऊ, जेणेकरून याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीने येईल. समजा हा आयत आहे, याची एक बाजू आहे 23, दुसरी बाजू आहे 15. म्हणजे लांबी 23 आहे, रुंदी आहे 15. मग आपण याचं क्षेत्रफळ कसे काढू? ठीक आहे, आता याचं मी सूत्र जसा तसाच ठेवतो. आता आपण फक्त सूत्रामध्ये किमती ठेवायच्या आहेत आणि उत्तर काढायचे. लांबीच्या जागी लांबी लिहायची. ठीक आहे, 23. रुंदीच्या जागी रुंदी लिहायची. आता या दोघांचा गुणाकार करायचा. 23 गुणिले 15, 5 त्रिक 15 चला 5 गुणिले 10 आणि 11. एक शून्य लिहिला. 3 बे 1 बे 5 4 आणि 3 345 आपली याचं क्षेत्रफळ आलेलं आहे. 345 लिहिलं. परिमिती काढताना 2 कंसात लांबी इथे किती आहे 23 अधिक रुंदी किती आहे 15. 2 गुणिले ह्या दोघांचा बेरीज करायची. पहिले बेरीज करायची. 23 अधिक 15 38 येतात. ठीक आहे, 38. आता दोघांचा गुणाकार करायचा. 38 गुणिले 2 किती येणार 6 चला 176. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हे केले. अजून काही प्रश्न घेऊ. आता पहा, कधी कधी आकृती देत नाही तर तुम्हाला काढायला सांगतात, ते तर कसं काढायचं. ठीक आहे, मी प्रश्न लिहून ठेवतो साईडला.
एका आयताची लांबी 8 असून रुंदी 6 आहे. आता मी फक्त 8 आणि 6 घेतला. 8 मीटर सेंटीमीटर असू शकते किंवा मीटर असू शकते किंवा दुसरं काय असू शकते, त्यानुसार तुमचं राहणार आहे. ठीक आहे. तर आयताची परिमिती काढा किंवा क्षेत्रफळ काढा. आयताचे क्षेत्रफळ काढा. असा आपल्याला एकंदरीत प्रश्न विचारला जातो. तर आपण पाहू प्रश्न कसा काढायचा, प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं. बोलू नका. आता इथे पहिले आपण क्षेत्रफळ काढणार आहोत. इथे लांबी किती दिलेली आहे. लांबी उत्तर लिहिताना पहिले जे दिलेले आहे ते लिहून घ्यायचं. लांबी दिलेली आहे 8, रुंदी दिलेली आहे 6. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी 8 सख 48. आयताची परिमिती 2 कंसात लांबी अधिक रुंदी. हा कंस सोडवायचा पहिले. 2 आणि हे झाले आपले 10, 8 आणि 14 झाले, म्हणजे परिमिती आली आपल्याला 28. त्याचप्रमाणे आपण प्रश्न बदलू आता. ठीक आहे. आयताची लांबी दिलेली आहे 15 आणि रुंदी दिलेली आहे समजा 8. त्यात आपल्याला क्षेत्रफळ काढायचे. 9 घेऊ, वेगळं घेऊ. ठीक आहे. तर लांबी आपल्याला 15 दिलेली आहे आणि रुंदी दिलेली 8 आहे. तर क्षेत्रफळ कसं काढू. पहिले आपण लांबी आणि रुंदी लिहून घेऊ. लांबी 15 दिली, रुंदी 9 दिली. आता आपण सूत्रामध्ये किमती ठेवू. लांबी गुणिले रुंदी आयताचे क्षेत्रफळ 15 गुणिले 9. 15 गुणिले 9 केलं तर तुम्हाला उत्तर येते 135. आयताची परिमिती 2, लांबी आहे आपली 15, लांबीच्या जागी 15 लिहिले, रुंदीच्या जागी 9 लिहिले. 2 गुणिले 24. या दोघांची पहिले बेरीज करायची. पहिले कंस सोडवायचा, नाही तर उत्तर चुकेल. झालं आपलं हे 48 झालं. ठीक आहे. अशा प्रकारे काही प्रश्न आपण केले. तर तुम्हाला एक प्रश्न देतो. आयताची लांबी आणि रुंदी, तुम्ही त्याच्यावरून काय करायचं, उत्तर काढायचे तुमचं उत्तर आणि कमेंट बॉक्समध्ये टाकायचे. जर प्रश्न व्यवस्थित समजला असेल तर लांबी दिली मी आयताची, अतिशय सोपं देईल मी 9 दिली आणि रुंदी दिली मी 4 दिली. ठीक आहे. आयताची लांबी आणि रुंदी दिली, त्याचं क्षेत्रफळ काढा आणि परिमिती काढा. उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.